अजितदादांचं प्लेन ऍक्सिडेंट थांबवता आलं असतं का? तर उत्तर आहे हो. सगळ्यात एक्सपिरियन्स पायलट, पॉवरफुल इंजिन, विमानांची सेफ्टी चेक करणाऱ्या DGCA चा अप्रुव्हल असं असून सुद्धा या परिस्थितीत 5 जणांचा जीव जातो आणि याच्यामध्ये असतात महाराष्ट्राचे डेप्युटी CM अजित दादा पवार. मग असं नक्की घडलं काय की ज्याच्यामुळे विमान क्रॅश झालं? याचं कारण आहे रनवे. कारण या रनवेवर लँडिंग साठी ILS म्हणजे इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम आणि विजिबिलिटी लाईट्स यातलं काहीच नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं, हा रनवे इतका छोटा आहे की हा रनवे फक्त ट्रेनिंग साठी वापरला जातो. आणि एका ट्रेनिंग एअरपोर्टवर उपमुख्यमंत्रींचं प्लेन लँड कसं केलं जातं? आता याच्यापेक्षा भयंकर फॅक्ट ऐका. 2023 मध्ये मुंबईमध्ये सेम कंपनी सेम मॉडेल याचं सुद्धा असंच क्रॅश झालं होतं. मग असले प्लेन आपण परत का वापरतो? ह्या प्लेनच्या ब्लॅक बॉक्स मधून काय विचित्र गोष्टी समोर आल्या. त्यातली एक गोष्ट होती पायलटचे शेवटचे शब्द, जे होते ओ शिट. म्हणजे असं काय घडलं जे पायलटलाही अपेक्षित नव्हतं. आणि अशा गोष्टी आपल्या देशात नेहमीच घडतात. आणि असं का होतं माहितीये? कारण आपल्या देशात सेफ्टी ही प्रायोरिटीच नाहीये. आणि जर का असती तर आज दादा आपल्यामध्ये असते. हा व्हिडिओ आम्ही यासाठी केला कारण यानंतर तरी आपल्या देशातल्या महत्वाच्या माणसांचे प्राण वाचावेत म्हणून या अपघातात गेलेल्या सर्वांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.